हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आणि आज आहे बुधवार. तर बुधवारचा इकडं बाजार असतो, म्हणजे भाजीपाल्याचा बाजार भरतो. तर आज आहे ना बाजारात खूप गर्दी होती, कारण गणपती आणि गौरी येणार आहेत. तर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी भरपूर अशी बाजारपेठ सजलेली होती. आणि व्हिडिओला आहे ना मी थोडा उशिरा सुरुवात केली आहे. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आणि भाजीपाला मी निवडला आहे. तर इथं कोथिंबीर बघा किती फ्रेश होती, मस्त, आणि मी छान अशी निवडून ठेवली ती. मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर मग हा व्हिडिओ आजचा आणि उद्याचा असा मिळून आहे. तर बाजारात आहे ना म्हणजे मटकी आणि हुलगे पण गावरान होते, त्याच्यामुळं मग मी घेऊन आले. आणि भाजीपाल्यात फक्त एवढंच आणले, याच्या शेवग्याच्या शेंगा, भेंडी, बटाटे आणि वांगे, लिंब वगैरे एवढंच आणले. आणि इथं मी आता स्वयंपाकाला लागले होते. तर शाश्वती म्हटली तिला पुरणाची पोळी खायची, तर पुरण होतं शिल्लक, म्हणून मग तिच्यासाठी एक पुरणाची पोळी बनवली. आणि सकाळची थोडीशी कणिक पण होती, तर मग त्याच्याच 1-2 पुरणाच्या पोळ्या बनवल्या. चला तर मग इथे मी माझ्या पुरणाच्या पोळ्या बनवून घेते. आणि अजून मला भाजी पण बनवायची आहे आणि त्यांच्यासाठी एक भाकरी पण बनवायची आहे. तर इथे आता मी पुरणाची पोळी बनवते. आणि पहिली पोळी बिलकुल फुगली नव्हती, तर आता आपण बघूया की ही फुगते की नाही म्हणून. चला मग मी ना पुरणाच्या पोळ्या करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर बघा आपली पुरणाची पोळी मस्त फुगली. तर आणि तुमच्या होत्यात का अशा पोळ्या, मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही मस्त फुगली. त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवशीचा आहे. त्यानंतर मी काही व्हिडिओ शूट केला नाही, मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू केला. तर इथे ना शिवचं चाललं होतं की गणपती डेकोरेशन करायचं म्हणून. तर अजून 1-2 दिवस बाकी आहेत, पण त्याचं चाललं होतं. त्याच्यामुळे मग जेव्हा शाश्वतीला घेऊन आले ना मी शाळेतून, त्यावेळेस बरंचसं सामान घेऊन आले गणपती डेकोरेशनसाठी. तर इथं बघा एक टेबल आणला आहे मी, आणि वरून दोऱ्या बांधल्या होत्या, पण त्या दोऱ्या आहेत ना ते स्टिकरला राहतच नव्हत्या. तर मग असं काहीतरी जुगाड करून आम्ही असं केलं आहे. एक साडी टाकली आहे टेबलवर, आणि इकडल्या साईडनी पण टाकायची राहिली अजून. पण काय होतं आहे ना, दोऱ्या आहे ना ते वजन झेपत नाही आहे साडीचं, तर त्यामुळे त्याला नको म्हणत होते मी साड्या वगैरे टाकायला. पण मुलांचं कसं असतं, त्यामुळे म्हटलं त्याची म्हणजे त्याला जसं वाटतं तसं करून द्यावं. तर तो असं करतोय. आणि मी इकडं साईडला आहे ना स्वयंपाक करते. किचनमध्येच आम्ही बसवणार आहोत गणपती बाप्पा. तरी इथं समोर देवघर आहे, देवघरासमोरच असं बसवणार आहोत. आणि माझा स्वयंपाक चालला होता, तर मी त्याच्याकडेच कॅमेरा केला होता. आणि शाश्वती बघा खाली बसली आहे, तिला जरा बरं नाही, दुखतं आहे तिचं, तर कशी बसली आहे खाली. तिला बरं वाटत असतं तर दादा मी हे करू का, दादा मी ते करू का, सारखं त्याच्या मागे गेली असती. पण तिला थोडंसं बरं वाटत नाही, पण तिला बी खूप इंटरेस्ट आहे सगळं करण्यात. तर त्याला काय वर दोरी बांधायला हात पुरत नव्हता वर. तर मग थांब म्हटलं मी बांधून देते. पण तो काय ऐकाना, म्हटलं मला कुकर लावून दे वरण भाताचा, मग मी बांधते. पण नाही, त्यालाच बांधायचं होतं, मग मी फक्त धरू लागले त्याला. नंतर मग बांधले आम्ही दोघांनी मिळून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन तुम्हाला की आम्ही गणपतीचं डेकोरेशन कसं केलं म्हणून.
आणि आपल्याला गणपती बाप्पा पण बसवायचे. तर शाश्वतीला बरं नव्हतं, तर ती म्हणत होती मम्मी मला पोहे करून दे. तरी तर मी तिच्यासाठी पोहे बनवत होते. तेलाचा जे डबा असतो ना तो मी धुवून काढला होता सकाळी, म्हणजे घासून काढला होता. तर त्यातच तेल काढून घेतलं मी आणि तिच्यासाठी थोडेसे पोहे बनवणार आहे आणि नंतर मग आमच्यासाठी स्वयंपाक बनवणार आहे. स्वयंपाक काही बनवायचं नाही मला एवढं, फक्त 2 भाकरी करायच्यात आणि थोडंसं वरण भात करायचे आणि वांगे भाजायचे. तर चला मग मी तिच्यासाठी पोहे बनवून देते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर तिला पोहे बनवून दिले मी आणि नंतर मग आम्ही दोघांनी मिळून अशी साडी टाकली पलीकडूनच्या साईडने आणि दिसत पण होती व्यवस्थित ती. तर अशी साडी टाकली दोघांनी. पण काय झालं ना, ते रायनाच सकाळी बघितलं मी तर ते निघून आलं होतं, त्याच्यामुळं मग ती साडी नंतर मी काढून टाकली. पण बघू आता आज ठरवते म्हणजे नेमकं कसं करायचं ते, कारण त्या दोरीला साडीचं वजन काही झेपा नाही, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट होतं आहे ते. त्याला म्हटलं तू बाकीचं डेकोरेशन करून घे, मग साडीचं आपण नंतर बघू. तेव्हा हे काय असं बनवत होता. तर ती साडी मी काढून टाकली आता आणि बघू ओढणी बिडणी टाकता येईल, नाही तर मग बघता येईल परत. तर चला मग ते काही ते मी वरण भात लावण्यासाठी असे म्हणजे डाळ टाकली, चांगली धुवून घेतली डाळ. त्याच्यानंतर मग त्यात थोडंसं म्हणजे खूप नाही 2च मिरच्या टाकल्या होत्या, लसूण आलं थोडंसं किसून टाकलं आणि थोडेसे जिरे टाकले आणि मग ते कुकर लावलं मी. तर इथं बघा सारा पसारा करून ठेवला आहे शिवणी इथं. पण असो मुलांची पण हौस असते, त्यांना पण त्यांच्या पद्धतीने बनवायचं असतं आणि आपण जर त्यांना नाही बनवून दिलं तर मग त्यांचा उगेच मूड ऑफ होतो. तर त्याने असं काहीतरी बनवलं आहे, म्हणजे वाटतं आहे छान आहे, पण ते फक्त साडीचं राहिलं आहे तिथं. आणि हे जे आणलं आहे ना मी, तर हे आहे ना आतून बस लावायचं आहे. पण काय झालं आहे ना, आतून मी साडी अशी म्हणजे खूप अशी पॅक धरत नव्हती साडी, त्याला पिनं वगैरे, त्याच्यामुळे मग म्हटलं बघू नंतर करू आपण ते. आणि आता मला स्वयंपाक पण करायचा होता. आणि तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं ते. तर एवढं सगळं घेऊन आले होते मी. हे व्हाईट जे आहे ना फुलांचं ते एक, आणि एक पिंकवालं, आणि हे गोल्डन टाईपची जी माळ होती ना ती एक, म्हणजे त्या 2 आहेत. आणि बाकीचे ज्या आपल्या ह्या असे स्टोनचे वगैरे आणले होते. छान वाटतं तसं आणि यूज पण होतो याचा वारंवार, कारण हे एकदाच लावून खराब होत नाही आणि जरी थोडंफार खराब झालं तर ते वॉशेबल आहे, धुवून काढता येतं. आणि ही एक लॉंग आणली होती, पण आजकाल ना खूप महागाई झाली आहे, त्याच्यामुळं भरपूर असे पैसे पण लागतात. हेच आपण व्यवस्थित ठेवून आपल्याला हे 7-8 वर्ष तरी जाऊ शकतं, पण नीट व्यवस्थित हाताळलं किंवा काळजी घेतली तर. आणि हा गणपती बाप्पासाठी एक टोप आणला होता, म्हणजे वरचा फेटा टाईप असतो ना तो आणला होता एक. आणि बाकी मग एवढंच आणलं होतं. रांगोळी वगैरे आणली आणि अजून वस्त्र पण आणलेत, पण ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत दाखवेन. चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. चला मग नंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि पूर्ण गणपतीचं डेकोरेशन मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.